नमस्कार. शिवण्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आता उन्हाळा पडला आहे, मे महिन्याची सुट्टी चालू झाली आहे. तर लिंबू पण खूप महाग झाले आहे, म्हणून मी तुम्हाला कैरीचं पन्हं करून दाखवणार आहे. अगदी थोडक्या साहित्यात. तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कैरीचं पन्हं. तर इथं मी कैरी घेतली आहे, 2 साले काढून असे तुकडे करून घेतले आहे. 1 वाटी साखर, वेलचीची पावडर, चवीपुरतं मीठ. तर इथं मी पातेलं ठेवलं आहे. गॅस चालू करून घेणार आहे. तर आता कैरी मी यात ओतून घेणार आहे. थोडंसं पाणी घालून देणार आहे, शिजवून देणार आहे मी कैरी. शिजेल एवढं थोडंसंच पाणी घालायचं आहे, अर्धा ग्लास. तर याच्यावर आता झाकण ठेवून मी 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. कैरी आपली गिर शिजवून. तुम्ही कैरी ही कुकरमध्ये पण शिजवून 1 शिट्टी घेऊ शकता. कुकरला सुद्धा 1 शिट्टी लावून उकडून घेऊ शकता, कारण मी पातेल्यात शिजवून घ्यायला. तर तुम्ही गुळाऐवजी साखरेऐवजी गूळ सुद्धा घालू शकताय. तर हे बघा, अगदी मस्त किती छान कैरी शिजली आहे. मस्त आणि किती छान कैरी शिजली आहे. तर इथं थंड होऊ द्यायची आहे. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात मी बारीक करून घेणार आहे कैरी. थंड होल्यावर आपण कैरी बारीक करून घ्यायची आहे. अगदी झटकीपट होणारी कैरीचं पण आहे. पहा किती मस्त आणि छान शिजली आहे कैरी. तर यातच आता मी थोडी थंड होऊ द्यायची आहे. तर यातच आता मी साखर घालून घेणार आहे, 1 वाटी. जेवढी आपली कैरी आहे तेवढी. तर इथं वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ. तर आता मी सगळं बारीक करून घेणार आहे. तर हे पहा, माझं कैरीचं पन्हं तयार आहे. हे तुम्ही काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता, आणि ज्या वेळेला पाहुणे येतील त्यावेळेला करू शकता. 1-2 चमचे पाणी घेऊन 1-2 चमचे घालून त्यात बर्फ टाकून अगदी झटपट सरबत तयार होतं. ना लिंबू आणायची घाई आणि नाही का लिंबू आणायची घाई. अगदी झटकीपट माझं कैरीचं पन्हं तयार आहे. मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यात 2 चमचे कैरीचं पन्हं घेतो. हे पहा ह्यात मी पाणी घालून घेणार आहे, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं. व्यवस्थित ढवळून घ्यायचं. तुम्हाला बर्फ हवा असेल तर बर्फही टाकायचा.
ती झटकीपटना लिंबू आणायची घाई आणि हा मी बर्फ घालून घेणार आहे. तर हे बघा माझं किती मस्त आणि किती छान कैरीचं पन्हं तयार आहे. तर ही माझी कैरीची पन्हाची तर हे माझं कैरीचं पन्हं आवडल्यास तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या रेसिपी पाहायला. धन्यवाद. थँक्यू.